तुम्ही दादरकर म्हणजे मी आता येणारच होतो. बाळासाहेबांचं नाव होतं माझ्याकडे. हं. बाळासाहेबांचं आणि तुमचं एक वेगळं नातं होतं. बाळासाहेबांचा सहवास मात्र लाभला. बाळासाहेब खूप मुक्त माणूस होता एकदम. आणि आम्ही तिकडे आमच्या वडिलांच्या निमित्ताने गाठीभेटी झाल्या. माझ्या सिरियसही चालू होत्या. आणि मला आठवतं की काही काळानंतर गजाभाऊ शिर्के होते मला वाटतं तेव्हा शिवसेनेचे जे गजानन शिर्के. चित्रपट शाखा वगैरे हां. सांभाळायचे चित्रपट सेनेचे. त्यांना म्हणजे ते जेव्हा त्यांचं निधन झालं तर तेव्हा मी बाळासाहेबांना म्हटलेलं होतं म्हणजे वन ऑफ द आठवण आहे खरं की बाळासाहेब तुम्ही आमच्यासाठी एवढं करता म्हणजे संपूर्ण अण्णा गेल्यानंतर म्हणजे आमचे वडील गेल्यानंतर देखील 2-3 कार्यक्रमांना बाळासाहेब आले, पुस्तकांची प्रकाशनं केले. अगदी शारदा सिनेमाच्या त्या वरच्या हॉलमध्ये देखील बाळासाहेब आले. म्हणजे कधी नाही म्हटलं नाही. आमचा नाट्य महोत्सव सुरू करून दिला बाळासाहेबांनी. बाळासाहेबांनी पहिल्या सांगितलं विद्याधर गोखले नाट्य महोत्सव चालू राहायला पाहिजे आणि जो 20 वर्ष चालू राहिला. पण त्याचं पहिलं आर्थिक आणि मानसिक सहकार्य बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे. तर मी सहजगत्या विचारलं की बाळासाहेब आता मी थोडंसे तुम्ही एवढं करता तर मी काहीतरी संघटनेसाठी किंवा मी काहीतरी करू इच्छितो. तर मी ही जबाबदारी सांभाळू का? माझं क्षेत्र आहे. गप्प बस म्हणाले. काय भलतं जातं बोललो. म्हणजे चित्रपट सेनेचं म्हणताय तुम्ही? हां. हां. बघा नाही चित्रपट सेनाच असं नाही. हां. कुठलंही काही सांगा तुमच्या काहीतरी मला जबाबदारीचं काम करावं असं वाटतंय. काही करू नकोस म्हणे. बाळासाहेब म्हणाले. काय आहेस तिकडे सुखी आहेस? तुझ्या वडिलांना अण्णांना मी उगाच इकडे खेचून आणलं. तर तू नको होतं हे बस. जे ते पोलीस हवालदार वगैरे रोल करून लोकांना हसवतेस ना पुरे झालं. ते हसवण्याचं काम कर. पुन्हा विषय नाही काढायचा म्हणाले. संपलं. पुढचं नाव आहे अरुण नलावडे. पुन्हा तेच. साधारणतः ना मस्त उत्कृष्ट नट ऑस्करवारी केलेला हे वेगळं अरुण नलावडे. परममित्र दोघांमध्ये एकही गोष्ट अशी नाही त्याची मला माहीत नाही आणि माझी त्याला माहीत नाही बस. मला ह्याच्या म्हणजे तुमच्या दोघांची एक जोडी गाजली होती. मोघेंचा आणि तुमचा एक मी फोटो पाहिला होता. हो. ते काय त्याच्या मागचं काय आहे? म्हणजे गुपित काय आहे? नाही म्हणजे तुम्ही एक फॉर्म आणला होता त्यावेळेला की प्रॉपर्टीज ठेवलेल्या असायच्या. बिलकुल करेक्ट आहे. वा करेक्ट आहे? प्रॉपर्टीज ठेवलेल्या असायच्या आणि त्या प्रॉपर्टी तुम्ही घ्यायच्या आणि इनॅक्ट करायचा, अभिनय करायचा. आणि त्यावेळेला तुम्हाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. पुष्कळ प्रयोग झाले त्याचे. कुठलं नाटक? 50-50 म्हणून. 50-50. म्हणजे आयुष्यामध्ये 50% यश आहे तर 50% अपयश देखील आहे रे. तुम्ही बहुधा सगळी नाटकं सायकोलॉजीला घेऊन केलेली आहेत त्यावेळेला. पिंड आहे. पिंड आहे. पिंड आहे. आज कुठलीही गोष्ट नुसतं जे नाही कुठलीही गोष्ट तुम्ही अशी खणत गेलात आणि बोलत गेलात तर ती शेवटी अध्यात्माकडे जाऊनच पोचते. कुठलीही गोष्ट तुम्ही खणत जाऊन बघा कोणीही अध्यात्माकडे जाऊनच पोचते. आणि माझा मुळात पिंड तो असावा जो आमच्या वडिलांचाही पिंड होता. संदर्भ लागला पाहिजे. त्याचं आज शाश्वत मूल्याशी कनेक्शन असलं पाहिजे. उदाहरणार्थ आमच्या वडिलांचं एक गाव आहे की भल्या माणसा 10 लाखाची गोष्ट सांगतो विसरू नको. विनोदाच्या अंगाने जाणार आहे पण गंमत बघा. भल्या माणसा 10 लाखाची गोष्ट सांगतो विसरू नको. कधी नटीच्या प्रेमामध्ये पडू नको धडपडू नको. वरवरचा तो मेकअप सुंदर लाडिक लाडिक ते नखरे. मधुर हासणे मधुर बोलणे कलावतीचे मुळी न खरे. हजारात एखादी दुसरी होनाजीची गुणवंती. क्वचित लाभते कुणा रेवती वसंत सेना शीलवती. नाटकात होऊन भामिनी जरी ती वरते धैर्य धरा. नाटकात होऊन भामिनी जरी ती वरिते धैर्य धरा. मनात म्हणते लक्ष्मी धरा रे तुझ्या सवे संसार भरा. नको तिचे प्रेमाचे नाटक लगीन गाठ गळफास नको. नको तिच्या हिरोंची आपत झिरो गतते जिणे नको. आता अरे नटीचा काय भरोसा नको तिचा तो संग नको. घडीभराच्या रंगासाठी जन्माचा बेरंग नको. वा. जात जात कुठे येत क्षणिक मोहाला बळी पडू नये. घडीभराच्या रंगासाठी जन्माचा बेरंग नको. काय म्हणजे त्या 50-50 मध्ये काय होतं नेमकं? 2 स्ट्रगलर्सची कहाणी होती. प्रयत्न करणाऱ्या पिक्चरमध्ये काम करणारे वगैरे काम करायची इच्छा असलेल्या
आणि मला वाटतं डिरेक्शन वगैरे हम्म. त्या दोघांचे अनेक प्रसंग, नर्वसनेस, ते काम मिळणं न मिळणं, त्यातनं पुन्हा उभारी कशी, असं करत करत शेवटी आयुष्यामध्ये उभं राहिलं पाहिजे. 50-50 हे मान्य करावं लागतं, केलं पाहिजे हम्म. आणि सुखासाठी जगलं पाहिजे. अशा पॅटर्नने ते केलं आणि खरोखर प्रॉपर्टी ठेवलेल्या असायच्या. म्हणजे टोप्या होत्या, चष्मे होते, ओढण्या होत्या. हम्म. कधी मी ओढणी घेतलं की मी लेडीज कॅरेक्टर होणार, कधी अरुण ते करणार, कधी अरुण एखादं कॅरेक्टर करेल, बॉसचं कॅरेक्टर करेल, डायरेक्टरचं करेल, मी नटाचं करेल. असे विविध म्हणजे संपूर्ण क्षेत्राचं चित्रण असलेलं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये हारजीत, सक्सेस त्याला कुठेतरी लिमिट असावं लागतं. स्वतःबद्दलच्या भ्रामक भाबड्या कल्पना असू नयेत. हम्म. माणसाने नेहमी जागेवरती असावं आणि त्याच्यामध्ये पोएट्री कारण माझा तो पिंड आहे लिरिकल. की म्हणजे काही वेळाने मला कविता म्हणजे येतेच मनात की भ्रामक भाबड्या भावनांनी निष्कारण सुखाला पारखे होतो. हम्म. भ्रामक भाबड्या भावनांनी निष्कारण सुखाला पारखे होतो. मरणानंतर सरणावर मात्र आपण सगळेच सारखे होतो. क्या बात आहे.